केंद्रात त्यांच्या विचाराचा खासदार माझ्या पुण्यातनं, बारामतीतनं, शिरूरमधनं, मावळातनं गेला. मी जिल्ह्यापुरतं बोलतोय, राज्यातनं तर सगळे पाठवायचा आपला प्रयत्न चाललेलाच आहे. तर तिथून आपल्या खासदारांना सांगून आता या सगळ्या पैसा आमच्या एकट्या राज्य सरकार, माझ्या हातात 6 लाख कोटी आहेत. पुढच्या वर्षी कदाचित 10% बजेट वाढतं, 6.5 लाख कोटी होती. परंतु हे सगळे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता पेन्शन पगारालाच मला 3 लाख कोटी रुपये लागतात. मला म्हणजे सरकारला पेन्शन पगार, जे काही सगळे शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत, नगरपंचायत, ग्रामपंचायत, त्यामुळं राज्य पण चाललं पाहिजे. मग एकटा आपलं 6.5 लाख कोटीचं बजेट आपल्याला भागत नाही, त्याकरता केंद्राची मदत पाहिजे. 10 वर्षामध्ये आपल्या खासदारांनी केंद्रातनं कुठली मदत आणली नाही, कुठलीही मदत आणली नाही. आणि हे सगळं करायचं म्हटलं तर जसं मोठ्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये गोसीखुर्द प्रकल्प, त्याला केंद्राने मदत केली तेव्हा तो विदर्भामध्ये पूर्णत्वाला गेला. मी उद्या पंतप्रधानांना सांगू शकतो, माझी त्यांची ओळख आहे, मी त्या ठिकाणी अमित भाईंना सांगू शकतो की बाबा हे आमचं दुखणं आहे आणि 50 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय, नाही केला असं नाही. आम्ही पाझर तलाव केले, प्रश्न सुटला नाही. आम्ही जनाई सरसाई केली, मर्यादा आल्या. पुरंदर उपसा सिंचन केली, पाणी अतिशय खराब आणि 5-6 टप्प्यांमध्ये उचलावं लागतंय, तरी देखील तिथला दुखणं आम्ही आता दूर केलंय. कारण तिथं सोलर पॅनल बसून ती वीज तयार करतोय. ज्ञानेश्वर कवले त्या मिटिंगला होता, इतर पण माझे सहकारी होते. आणि माझी प्रशासनावर पकड आहे, देवेंद्र फडणवीसांची प्रशासनावर पकड आहे. आम्ही काम करतो ते वाजून करतो, त्याच्यामध्ये एखादं नाणं असतं खणखणीत, तशा पद्धतीनं आपलं काम असतं. आणि मी विकास पुरुषाच्या मागे गेलेलो आहे, विकासाकरता गेलेलो आहे. मी मगाशीच या नेते मंडळीच्या देखत सांगितलं, सगळ्या जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे.